मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या सातारा जिल्ह्यातल्या त्यांच्या दरेगाव या मूळ गावी आहेत। शेतामध्ये फेरफटका मारतानाचा व्हिडिओ एकनाथ शिंदे यांनी शेअर केलाय। परदेशी कशाला जायचं गड्या असं म्हणत या व्हिडिओच्या माध्यमातून एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय। यावरच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाष्य केलंय। राज्य दुष्काळात, मुख्यमंत्री सुट्टीवर। जखमेवर मीठ चोळणं कशाला म्हणतात ते या दृश्यातून राज्यातल्या जनतेला नक्कीच कळलं असेल। एकीकडे राज्य भीषण दुष्काळात होरपळत असताना, पाण्यासाठी जनता दाही दिशा वणवण करत असताना, दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री मात्र त्यांच्या साताऱ्यातल्या दरेगावी 3 दिवसांच्या विश्रांती दौऱ्यावर गेले, म्हणजेच सुट्टीवर। बरं, नुसतं सुट्टीवर जाऊन मुख्यमंत्री थांबले नाहीत, तर त्यांनी स्वतःच्या दरेगावची सुबत्ता दाखवणारा एक व्हिडिओ पोस्ट केलाय। ही मायभूमी, ही जन्मभूमी, ही कर्मभूमी अमुची, महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची। आपली जमीन ही आपली काळी आई जमीन आहे, जी विकता कामा नये। यातून तुम्हाला उत्पन्न मिळणार आहे। तुमच्याकडे जमीन असेल तर उत्पादन घ्या आणि विकल्यानंतर काय मिळणार तुम्हाला। ज्यामध्ये ते आपल्या हिरव्यागार शिवाराची पाहणी करताना दिसतायत। मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळेल। अस्मानी धके भव्य पताका भगव्या हजरी पटक्याची, राष्ट्रभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची, महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी। आता या व्हिडिओला कॅप्शन देताना परदेशी कशाला जायचं गड्या, आपला गाव बरा अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या लंडन दौऱ्यावरही अप्रत्यक्षपणे टोला लगावला। महाराष्ट्रातील लोकसभेची निवडणूक संपताच उद्धव ठाकरे कुटुंबासह लंडनला गेल्याचा आरोप सत्ताधारी नेते करत आहेत। अगदी संभाजीनगरमधील दुष्काळ आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदेंनी याच लंडन दौऱ्यावरून उद्धव ठाकरेंना डिवचलं होतं। मी परदेश दौरे करणारा नाही, मी जनतेचं काम करणारा मुख्यमंत्री आहे असा टोला शिंदेंनी ठाकरेंना लगावला होता। मात्र याच मुख्यमंत्र्यांनी कामातून थोडी उसंत घेत आता 3 दिवसांची सुट्टी घेणं पसंत केलं आणि यावरूनच विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठवली। राज्य दुष्काळात होरपळत असताना मुख्यमंत्री मात्र सुट्टीवर असल्याचा घणाघात मवियाच्या नेत्यांनी केला। राज्यात टेंडरबाज आणि टक्केवारीचं सरकार असल्यामुळे शेतकऱ्यांच्याकडे बघायला या नालायक लोकांना आता वेळ नाही। हे टेंडरमध्ये आणि टक्केवारीमध्ये व्यस्त असलेलं सरकार आहे। एवढा मोठा दुष्काळ पडला असताना त्यांनी निवडणुकीचं कारण, आचारसंहितेचं कारण सांगून दुष्काळग्रस्तांना, शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचं काम केलं। मुख्यमंत्री अब छुट्टी पे चले गए 3 दिन के लिए। राज्य जल रहा है और मुख्यमंत्री छुट्टी पे है, कई मंत्री विदेश में हैं, तो ये स्थिति बनी हुई है। विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याच्या ऐवजी पहिल्यांदा आपल्या सहकाऱ्यांवर टीका करावी, कारण जे सहकारी
निवडणुकीनंतर महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडून लंडनमध्ये थंड हवेमध्ये बसलेत, त्यांच्याकडे पहिल्यांदा लक्ष द्यावं. जो मुख्यमंत्री निवडणुका संपल्यावर महाराष्ट्रात तळ ठोकून बसले, मराठवाड्यामध्ये जाऊन दुष्काळाची माहिती घेतली, तिथे सूचना केल्या, बैठका घेतल्या, कौटुंबिक कामासाठी आणि शेती बघायला गावी गेलेत, त्यांच्यावर टीका करतायत की ते सुट्टीवर गेले. त्याच्याऐवजी आपल्या सहकाऱ्यांवर टीका करा आणि त्यांना सांगा की जनता होरपळते, तुम्ही महाराष्ट्रात थांबलं पाहिजे. राज्य दुष्काळात आहे, मुख्यमंत्री सुट्टीवर आहे, तर राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे परदेशवारीवर. इतकंच काय, तर लोकसभा निवडणुकीनंतर अनेक मंत्री आणि लोकप्रतिनिधी देखील गायब असल्याचं पाहायला मिळतंय. राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाच्या संकटात घालून शेतकऱ्याला 45 डिग्री टेम्परेचरमध्ये बियाणासाठी लाईनमध्ये उभं करून तुम्ही घामाच्या धारा त्यांच्या शरीरातून काढून हे मात्र थंड हवा घेण्यासाठी गेले. हे खरं दुर्दैव आहे असं मी म्हणाल. कृषी मंत्री आदरणीय धनंजय मुंडे साहेब जे गेलेत ते अमेरिकेला, त्यांच्या मुलीच्या पदवीदान समारंभाप्रसंगी. बाप म्हणून कुठल्याही बापाला एका मुलीचा अभिमान असतो. जसा शिवानी वडेट्टीवारांचा अभिमान विजय वडेट्टीवारांना आहे, तसाच मुंडे साहेबांना त्यांच्या मुलीचा सुद्धा अभिमान आहे. मात्र आपल्या मुलीच्या भविष्याकरता जर तिचा सन्मान होत असेल, तर एखादा बाप म्हणून जर एखादा व्यक्ती गेला असेल तर त्यांची मस्ती, त्यांचा माज, अशा प्रकारची भाषा वडेट्टीवारांनी करून आपण किती मस्तीखोर आहोत हे दाखवून दिलंय. वडेट्टीवारांनी आपल्या तोंडाला लगाम लावावा. यंदा मान्सून वेळेआधीच केरळमध्ये दाखल झालाय. पुढच्या आठवड्याभरात म्हणजे 5 ते 6 जून पर्यंत मान्सून कोकणात पोहोचेल. त्यानंतर 15 जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय होईल. मात्र मान्सून राज्यभर सक्रिय होण्यासाठी अजून किमान 15 दिवस महाराष्ट्रातल्या जनतेला दुष्काळ आणि भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार. त्यामुळे परदेशात असो वा दरेगावात सुट्ट्या एन्जॉय करणाऱ्या सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही दुष्काळात होरपळणाऱ्या जनतेसाठी थोडीतरी संवेदना दाखवावी इतकंच.